नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे. तुम्ही बघताय रोकटोक. मित्रो, 2 दिवसापूर्वी कुर्ल्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण समारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढं काही केलं तेवढं कमीच आहे, कारण की त्यांची थोरवी खूप आहे. ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. परंतु महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणता म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांना देवांच्या आणि दैवतांच्या रांगेमध्ये उभं करून त्यांचं कर्तृत्व आपण विसरत आहोत की काय, अशी शंका या निमित्ताने निर्माण होते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरत्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेल्या आहेत. साधारणतः ज्यांना ज्यांना महापुरुषांना आपण देव करून टाकलं, त्या महापुरुषांचं कर्तृत्व, त्यांचा संघर्ष, त्यांनी मानवतेच्या क्षेत्रात केलेलं काम हे विसरायचं असते. आणि मग ते विसरून मंदिरात त्यांची पोथी उद्या निर्माण होईल आणि त्यांची पोथी मंदिरात गुंडाळली आणि देवाऱ्यात ठेवून दिली की त्यांचं कर्तृत्व आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची काही गरज नाही, अशी भक्तांची धारणा असते. आणि त्या पद्धतीचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात सगळ्या भाजप आणि संघवादी व्यक्तींनी सुरू केला आहे की काय, अशी शंका यायला लागते. आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं विचित्र आणि उलटं चालू आहे. ते प्रभू श्रीरामचंद्राला राष्ट्रपुरुष ठरवू पाहत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज जे प्रत्यक्षात होऊन गेले त्यांना मात्र देवतांच्या देवाच्या रांगेमध्ये नेऊन बसवत आहेत. म्हणजे प्रत्यक्षात काल्पनिक माणसाला सजीव होता हे असल्याचे पुरावे ते दाखवत आहेत आणि जो प्रत्यक्षात होता त्याला काल्पनिकाच्या रांगेमध्ये नेऊन ते बसवत आहेत, असा एकंदरीत हा मामला आहे. आता ज्या महापुरुषांचे विचार आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची करायची असते, अशा माणसांना तुम्ही माणूस होते, ते त्यांच्या काही मर्यादा होत्या हे समजून जर त्यांचं जीवन समजून घेतलं, हे मानून जर समजून घेतलं, तर मला वाटते की त्यांचा संघर्ष, त्यांच्यापासून प्रेरणा आपल्याला घेता येते. परंतु एखाद्या माणसाला देवच आपण समजून टाकलं तर देवात आणि सामान्य माणसामध्ये खूप फरक असतो. देव जे करू शकते ते आपण करू शकत नाही, अशा पद्धतीच्या धारणा माणसामध्ये निर्माण होतात. म्हणून ज्यांच्याविषयी काही करायचं नसते, ज्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यायची नसते, त्यांच्या जीवनातून काही धडे घ्यायचे नसतात, त्या माणसांना देव करून टाकायचा आणि काहीही करायचं नाही, अशा पद्धतीचा हा प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. देशभरात कदाचित तो पुढे वाढेल, कारण भारतीय जनता पक्षाचे जिथे जिथं लोक आहेत, जिथे जिथे अंधभक्त आहेत, ते या सगळं प्रकार करण्याची शक्यता आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तो माणूस म्हणून झाला पाहिजे, कारण माणूस म्हणून त्यांच्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेतून त्यांनी नराचा नारायण या पद्धतीचं प्रवास त्यांनी केलेला आहे. 18 पगड जातींच्या माणसं सोबत घेऊन, सामान्य माणसं सोबत घेऊन, अत्यंत गरीबातली गरीब मावळे सोबत घेऊन त्यांनी देशाला प्रेरणा मिळावी असं स्वराज्य देशात निर्माण करून दाखवलं. ज्या स्वराज्यामध्ये राजकीय संघर्ष होता, जाती धर्माचा कोणताही संघर्ष नव्हता, सगळ्या जाती धर्माच्या माणसांना समान वागणूक दिल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो. भलेही आजचे पुरोगामी लोक 100% शिवाजी महाराज पुरोगामी वगैरे होते, पुरोगामित्व त्यांच्यावर चिपकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु या सगळ्या महापुरुषांच्या त्या काळातल्या स्वतःच्या काळाच्या काही मर्यादा आहेत. त्याच्यामुळे मी 100% ते पुरोगामी होते असं म्हणू शकणार नाही, पण पुरोगामित्वापर्यंत जाण्याचं सर्वधर्म समभावाचं सूत्र छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारतात, वापरतात आणि आपल्या राज्यात त्याचा अंमल करतात. हे त्यांच्या एकूण राज्यकारभारावरून आणि आतापर्यंत आपल्या हाती जे काही शिवाजी महाराजांच्या जीवनकाळातलं साहित्य उपलब्ध झालं, इतिहास उपलब्ध झाला, काही बखर उपलब्ध झाल्या, त्या बखरींमधून हे सांगण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालेला आहे. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरत्या करणं, त्यांना देवत्वाच्या ठिकाणी जाऊन बसवणं, त्यांचे मंदिरं निर्माण करणं, हे एखाद्या माणसाचं दैवतीकरण करण्यासारखं. आणि एखाद्या माणसाचं दैवतीकरण जर झालं तर मग त्यांच्या जीवनातून प्रेरणा आपल्याला घेता येत नाही, कारण की देव जे करते ते सामान्य माणसाला करता येत नाही, अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. मला वाटते भारतीय जनता पक्ष आणि कट्टर RSSवाले जे लोक आहेत, जे हे सगळं करतायत, या सगळ्या प्रकारापासून आपण वाचलं पाहिजे. इतिहास हा इतिहासाच्या पद्धतीने घेतला पाहिजे. म्हणजे इतिहासाला पुराण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि पौराणिक पुरुषांना इतिहास पुरुष म्हणून ठरवण्याचा हा जो अट्टहास सुरू आहे, हा अट्टहास हीच ती मानसिकता आहे की जी मानसिकता सगळ्या गोष्टी बदलून ठेवते. इतिहास बदलते, वास्तव बदलते,
त्याच्यामुळे तुमच्या प्रेरणा बदलतात. ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि कुर्ल्यामध्ये परवा ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन केलं, भव्य आरती केली. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाडे, त्यांच्या गाथा, त्यांचा धगधगता इतिहास हा सगळा बाजूला पडून त्यांच्या आरत्या, त्यांच्या ओव्या, त्यांची भजनं, त्यांच्या गाथा अशा पद्धतीने निर्माण होईल. महाराष्ट्रातसुद्धा असं झालेलं आहे. तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, यांच्या बाबतीत ही माणसं होती हे बाजूला, पण ते देवांचे अवतार होते अशा पद्धतीनं घेतल्या गेलं. आणि मग गाडगेबापांच्या आरत्या तयार झाल्या, तुकडोजी महाराजांच्या आरत्या तयार झाल्या, त्यांची मंदिरं तयार झाली. आणि मंदिरं तयार होणं म्हणजे भटभटजींची कमाई तयार होणं, त्याच्यातून एक मोठी ऐतखाऊंची परंपरा निर्माण होणं असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून ऐतखाऊंची परंपरा निर्माण न होता श्रमिकांच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा राजा या पद्धतीचं जर शिवाजी महाराजांचा इतिहास असेल तर तो त्याच पद्धतीने शिकवला गेला पाहिजे. त्यांना देवांच्या देवत्वाच्या लाईनला बसून मला वाटते की नव्या पिढीला त्यांचा संघर्ष कळू नये अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे. या षडयंत्रापासून आपणही सावध राहिलं पाहिजे. मित्रहो, आजच्या पुरता एवढाच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.